ओरिजिनल हिंद केसरी कोरेगाव 2025 मैदानाचा मानकरी ठरला स्वराज बैल। स्वराज बैल हा राजू शेठ भोसले यांचा बैल आहे। स्वराज बैल हा सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील धामनेर या गावात राहणारा बैल आहे। स्वराज या बैलाला राजू शेठ भोसले यांनी सांगोल्याच्या बाजारातून 4 महिन्याचा असताना स्वराज या बैलाला 25,000 अशी रोख रक्कम देऊन विकत घेतला। स्वराज या बैलाचे नाव हे राजू शेठ यांनी त्यांच्या घरी असलेल्या स्वराज 855 ट्रॅक्टरवरून स्वराज या बैलाचे नाव ठेवण्यात आले। स्वराज या बैलाला राजू शेठ यांनी सुरुवातीला घरच्या बैलांबरोबर पळवून बैलगाडा शर्यतीसाठी तयार करण्यात आले। स्वराज या बैलाने आदत असताना एक नाही तर 4 ते 5 मैदानामध्ये पहिला नंबर केला आहे। खरं तर स्वराज बैल हा चर्चेत येण्यामागचे कारण ठरले म्हणजे पुसेगावचे मैदान। या मैदानामध्ये स्वराज या बैलाने मथुरा आणि कॉकटेल यांच्या गाडीला एकमेव टक्कर देणारा बैल स्वराज बैल पुढे आला। या मैदानामुळे स्वराज या बैलाची चर्चा बैलगाडा शर्यतीमध्ये होऊ लागली। स्वराज या बैलाने आतापर्यंत 50 पेक्षा जास्त मैदानात गुलाल केला आहे। स्वराज या बैलाला एकदा तरी हिंद केसरी होताना राजू शेठ यांना पाहायचे होते। यासाठी राजू शेठ यांनी स्वराज बैलाला हिंद केसरी कोरेगाव 2025 च्या मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला। राजू शेठ यांनी सागर पवार यांच्याकडे असलेला जलवा या बैलाबरोबर स्वराज या बैलाला हिंद केसरी कोरेगावच्या मैदानात उतरवले। बघता बघता स्वराज आणि जलवा या जोडीने गट पास केला आणि सेमीफायनल मध्ये मोठमोठ्या गाड्यांना मागे टाकत फायनल मध्ये प्रवेश केला। स्वराज आणि जलवा या जोडीने 8 गाड्यांना मागे टाकत प्रथम क्रमांक केला आणि स्वराज बैल ठरला हिंद केसरी कोरेगाव 2025 मैदानाचा मानकरी।